आयत्या पिठावर रेघोट्या हे तुम्ही ऐकलंच असेल, पण आज मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवते. नमस्कार मंडळी, रामराम. मला आणि कारभारांना बाहेर जायचं होतं. आम्ही तिथे पोहोचलोत आणि लगेच पावसाचा अंदाज आला. ढगाळ वातावरण झाल्यावर कारभारी म्हणायला लागले, पाऊस पडणार आणि तेही जोरदार. त्यापेक्षा घरी जाऊयात, विनाकारण तब्येत खराब होईल पावसात भिजल्यावर. आणि घरी आल्यावर बघितलं तर माझं एक सुंदर असं पार्सल आलं होतं. ते म्हणजे कलासृष्टी या इंस्टाग्राम पेजकडनं हे आरी वर्क केलेलं ब्लाऊज. तर खूप सुंदर आणि अतिशय नाजूक असं वर्क आहे. मी पहिल्यांदा हे असं वर्क करून घेतलेलं ब्लाऊज मागवलेलं आहे, ज्याच्यावरती खूप छान असं काम केलेलं आहे. त्यांच्याकडे तुम्ही हवी तशी डिझाईन वर्क करून घेऊ शकता आणि खूप सुंदर असं काम आहे. तर नक्की त्यांच्या पेजला फॉलो करा. तुम्हीसुद्धा त्यांच्याकडनं तुम्हाला आवडणाऱ्या डिझाईन बनवून घ्या. मला माझ्या मैत्रिणीकडे जायचं होतं आणि माझ्या जावेची आणि नंदेची मुलगी आली होती, तर त्यांच्यासोबत मी पार्लर खेळले आणि माझ्या बालपणीच्या काही आठवणी ताज्या झाल्या. तर तुम्हीसुद्धा बालपणात पार्लर खेळाय का ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आज आमची चूल बंद आहे, कारण आमच्या मैत्रिणीकडे आज आम्हाला जेवणाचं आमंत्रण होतं. ताईने खूप सुंदर असा स्वयंपाक केला होता आणि म्हटलं चला आता सगळं आयतं आहे, तर आपण फक्त थोडासा हात लावूयात आणि 2-3 व्हिडिओ बनवून घेऊयात. तर आयत्या पिठावर रेघोट्या मारून घेतल्या. तर ताईने भजे वगैरे टाकले आणि मी जस्ट त्यांना असं तळून घेतलं आणि व्हिडिओ बनवून घेतला. मी 2-3 पोळ्या केल्या. त्यांच्या इतक्या छान जमल्या नाही, पण हो, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केला, ज्या की थोड्याफार छान झाल्याच होत्या. आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी जेवायला बसलो. खूप छान वाटलं. ताईने सगळ्यांना आमंत्रण दिलं होतं. त्यानिमित्ताने आम्ही पुन्हा सगळ्याजणी एकत्र भेटलो आणि हे आरी वर्कचं ब्लाऊज मला खरंच खूप आवडलं. मी नंतर कारभारांना सुद्धा दाखवलं की हे इतकं छान आरी वर्कचं ब्लाऊज आलेलं आहे. त्यांना देखील आवडलं. त्यांनी मला सांगितलं की अजून 1-2 बनवून घे. मी त्यांची आयडी मेन्शन करते. तुम्हाला आवडणाऱ्या डिझाईन्स तुम्ही सुद्धा बनवून घ्या.